नमस्कार मृदुलाताई. नमस्कार यशस्विनी. डॉक्टर मृदुलाताई देशपांडे ह्या इथल्या सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत, पेडियाट्रिशियन म्हणजे बालरोगतज्ञ. आणि कभी उनको कभी घर को देखते हैं असं मला झालंय. कोण जास्त सुंदर आहे ठरवणं अवघड जातं, त्या कथांचं घर. काय म्हणतात मृदुलाताई, कशा आहात? माझं छान चाललंय. अनेक अनेक धन्यवाद मला बोलावल्याबद्दल. म्हणजे काय, तुमच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद हवाच असतो काय? नेहमीच आहे तुमच्या पाठीशी. थँक्यू. तुम्हाला इथे किती वर्ष झाली मृदुलाताई ऑस्टिन मध्ये? ऑस्टिन मध्ये मला असं वाटतं 44 वर्ष झाली असतील. 40 पेक्षा जास्त नक्कीच. आणि सुरुवातीबद्दल तुमचा थोडा परिचय सांगाल का? अगदी अवश्य. तर मी ऑस्टिनला आले ते पीडियाट्रिक रेसिडेन्सी करायला म्हणूनच आले इथे. इथे जे आपलं डेल चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहे, मेडिकल सेंटर, तर तिथे मी पीडियाट्रिक रेसिडेन्सी केली. आणि त्याच्यानंतर ऑस्टिनला इथेच प्रॅक्टिस सुरू केली. तर माझी कंटिन्युअस प्रॅक्टिस आहे तेव्हापासून आत्तापर्यंत, स्पॅनिंग ओव्हर 40 वर्षाच्या अधिक. बापरे. आणि मूळ भारतातनं कुठे तुम्ही? माझा जन्म नागपूरचा आहे, मी वाढले नागपूरला. आणि मग तुमचं वैद्यकीय शिक्षण हे तिथेच झालं का? हो, म्हणजे माझं मेडिकल कॉलेज नागपूरला झालं आणि इंटर्नशिप आम्हाला कंपल्सरी रोटेटिंग इंटर्नशिप असते मेडिसिनमध्ये, ती पुण्याला झाली. बरं. पुण्याला कुठल्या हॉस्पिटलमध्ये? पुण्याला मेनली KEM मध्ये झाली. हॉस्पिटल रास्तापेठेत येते, पण थोडंफार विजय मेडिकल कॉलेजशी पण कनेक्शन होतं. अरे वा, मस्त. आणि मग इथे आल्यापासून आता तुम्ही म्हणताय 44 वर्ष झाली, तुम्हाला काही फरक जाणवतो का आधीच्या हॉस्टेलमध्ये इथल्या हॉस्टेलमध्ये? बराच फरक जाणवतो. म्हणजे हॉस्टेल इतकं छान वाढलंय, गर्व वाटावा सगळ्यांना एवढं. तर जेवढं होतं त्याच्यापेक्षा सबर्ब्स तर आता म्हणजे बरेच झालेले आहेत हॉस्टेलला. पार्ट ऑफ द ग्रेटर ऑस्टिन मेट्रोपॉलिटन एरिया. आणि पालकांमध्ये, मुलांमध्ये, त्यांच्या बिहेवियर मध्ये, वागण्यात किंवा असा काही फरक तुम्हाला जाणवला का? 2-3 तरी पिढ्या झाल्या मला वाटतं, नाही? हो, 3 पिढ्या झाल्या बघून फरक कठीण आहे सांगणं, पण फरक पाडण्यात मार्गदर्शन करणं हे आमचं ॲज अ पीडियाट्रिशियन कर्तव्य असतं. तर pediatrics is a lot about preventive care. So we don't wait till things go wrong. When we see a tendency towards something, we nip it in the bud. वा. खरं तर प्रत्येकच बाबतीत आपण तसं करायला हवं, प्रत्येकच समस्येच्या बाबतीत. पण हे चांगली तुम्ही गुरुकिल्ली दिली आहे नवीन मातांना पण, यंग मदर्स. या, ॲब्सोल्युटली. यंग मदर्सचं तर नेहमीच कारण मी मेडिकल स्टाफवर आहे, हॉस्पिटल स्टाफ. तर मी न्यूबॉर्न्स बघायला जाते हॉस्पिटल्समध्ये, आणि तर म्हणून यंग मदर्स पासून तर ओल्डर मदर्स. सो मृदुला, त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे पालकांकडनं ऐकलंय की त्यांच्यासाठी केस नाही आहे, प्रत्येक मुली केस राहत नाही. जस्ट एक केस आली, एक फाईल आली, एक फाईल गेली. ते अत्यंत वैयक्तिक लक्ष, म्हणजे चांगला सल्ला देतात, खूप लक्ष देऊन. तर कसं काय तुम्ही हे साध्य करता, जेव्हा की बाकीच्या डॉक्टर्सना भेटल्यावर नाही वाटत असं पालकांना, तुम्हाला भेटल्यावर वाटतं, तर कसं करता? धन्यवाद यशस्विनी फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. एकतर यू हॅव टू बी ॲब्सोल्युटली थरो इन युअर सब्जेक्ट मॅटर. म्हणजे आय कीप अप विथ ऑल पीडियाट्रिक कंटिन्युइंग एज्युकेशन, आणि यू हॅव टू ट्रीट एव्हरीबडी लाईक युअर फॅमिली मेंबर. सो इट्स द कॉम्बिनेशन ऑफ द टू. आणि मुख्य म्हणजे माझी स्वतःची प्रायव्हेट पीडियाट्रिक प्रॅक्टिस आहे, त्यामुळे तुम्हाला ती मुभा मिळते. येस, या, बरोबर आहे. तुमच्या वेळेस, तुमच्या लहानपणी म्हणा किंवा मोठं होताना, जे काय तुमचं प्रेरणास्थान कोण होतं? हू वॉज युअर इन्स्पिरेशन? तर इन्स्पिरेशन माझे आई वडील होते. माझ्या वडिलांना कोणीही बघितलं तर दे विल बी अमेज्ड. ते इतके शिस्तशीर, डिसिप्लिन्ड, ऑनेस्ट, कामात चांगले, निस्वार्थपणे त्यांनी काम केलेलं आहे जन्मभर. आणि सेम थिंग आईबद्दल, म्हणजे इन द लिमिटेड रिसोर्सेस दॅट अ मिडल क्लास फॅमिली हॅज,
कोणीही आजारी असो त्यांच्याकरता साबुदाण्याची खीर करणं, त्यांना काय मदत हवी आहे ते विचारणं, ती मदत करणं, असं मी सगळं नेहमीच बघितलेलं आहे. म्हणजे मेडिकल केअर मधला सेवाभाव जो आहे तो तुम्ही त्यांच्याकडनं घेतलेला दिसतोय. नोबल प्रोफेशन म्हणूनच म्हणतात, नोबेलिटी ऑलरेडी तुम्ही घेतलीत त्यांच्याकडनं, प्रोफेशनलिझम शिक्षणानं घेतलं. नाईस टू नो दॅट. नवीन पिढीला काय संदेश द्याल तुम्ही? तर नवीन पिढीला मुख्य संदेश द्यायचा म्हणजे तुम्हाला आयुष्यात टू बी सक्सेसफुल यू हॅव टू बी फिजिकली आणि मेंटली फिट आणि इमोशनली स्ट्रॉंग बोथ वेज. तर बाय फिजिकल फिटनेस व्हॉट आय मीन इज की तुम्ही कितीही चांगले पेडिट्रिशियन असो पण यू स्टिल हॅव टू गो 100 miles an hour फिजिकली. सो युअर बॉडी हॅज टू बी एबल टू कीप अप विथ युअर माइंड. आणि मेंटली तर मी जसं म्हटलं ना, आय कीप अप विथ ऑल कंटिन्युइंग मेडिकल एज्युकेशन ॲट ऑल टाइम्स. सो दॅट ऑब्वियसली रिक्वायर्स अ लॉट ऑफ मेडिकल फिटनेस. आणि इमोशनली being strong both ways, what I mean is you have to have empathy towards everybody, but all the same you have to be emotionally strong yourself. Karan difficulties are going to come and go in everybody's life. तर म्हणून all these pillars have to be strong. बरोबर आहे, अगदी खरं आहे. आणि जे नवीन येणारी मुलं किंवा पालक आहेत ती जी नवी पिढी आहे, तर आम्हालाच ऑलरेडी असं वाटतं की 10 वर्षांनी लहान असतील तर दुसऱ्याच पिढीचे वाटायला लागतात. इतकं विचारसरणीत फरक आढळतो. तर तसा तुम्हाला आढळतो का? आणि तसं असल्यास त्यांनी काय करावं? तर आपण जेव्हा जसं मिडल स्कूलमध्ये असतो किंवा मला बरेच जण माहिती आहेत की त्यांनी 5 आणि 7 वर्षाचं असताना ठरवलंय की त्यांना आयुष्यात काय करायचं आहे. तर ते जे तुमचं ड्रायव्हिंग फोर्स आहे टू लर्न, तर दॅट ऑलवेज नीड्स टू रिमेन विथ यू. म्हणजे परीक्षार्थी नाही, यू हॅव टू बी अ विद्यार्थी विच विल कीप यू सक्सेसफुल इन लाईफ ऑल द टाइम. फारच महत्वाचा संदेश दिलेला आहे की परीक्षार्थी फक्त होऊ नका, विद्यार्थी व्हा. परीक्षा देण्यासाठी अभ्यास करण्याच्या ऐवजी ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी अभ्यास करावा असं त्या सांगतात. आणि हे खरं आहे की म्हणजे अगदी काही 11वी-12वीतल्या मुलांना विचारलं ना की तुम्हाला काय व्हायचंय तरी ते म्हणतात माहित नाही, नंतर बघू. मला फार आश्चर्य वाटतं. तर हा महत्वाचा त्यांनी संदेश दिलेला आहे. मुलं तर लहान असतात पण पालकांनी हे लक्षात ठेवावं की अगदीच प्रत्येकच मूल 5व्या वर्षापासून करेल असं नाही, पण साधारण मिडल स्कूलमध्ये यायला लागल्यावर थोडंसं त्यांना दिशादर्शन करून, थोडंसं त्यांना मार्गदर्शन करून त्यांना काय बनायचंय, काय हवंय याच्याबद्दल जर त्यांचं ठरत गेलं आणि विचार त्यांना करता आला तर त्यांच्यासाठी पुढे सुकर होईल, नाही का? आणि तर नवीन महिलांना, बायकांना काय संदेश द्याल तुम्ही? तर नवीन महिलांनी ॲब्सोल्युटली त्यांना इक्वल राईट्स आहेत आणि त्यांना पाळायला हव्या. पण त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं की स्त्रिया ह्या स्त्रिया असतात, पुरुष हे पुरुष असतात. तर तुमचा स्त्रीपणा कायम असू द्या. स्त्रीपण जपावं आणि इक्वॅलिटीच्या नादात ते हरवू नये असं त्या सांगतायत. तुमच्या कुटुंबाबद्दल थोडंसं सांगाल? अवश्य. तर माझ्या नवऱ्याचं नाव अभय आहे. ही इज ऑल्सो सेल्फ एम्प्लॉईड लाईक मी. ही डज इलेक्ट्रिकल कंट्रोल सिस्टम्स. आणि माझा मोठा मुलगा आहे. तर आय ॲक्च्युअली कॉल हिम द मॅन बिहाइंड द वुमन. कारण माझी सून प्रियंका सुंदरेशन ती स्टेट सेनेटर आहे. आणि माझी मुलगी मानसी, शी इज अ tenured professor at University of Chicago, which is the best in economics in the world right now. बापरे. आणि दोघं लहान लहान नातू आहेत, पार्था आणि रंगा. पार्था 5 वर्षाचा आत्ता किंडरगार्टनला गेला आणि रंगा आत्ता 3 वर्षाचा आहे. अच्छा, छोटा आहे अजून. या दोघे. वा वा, कमाल. म्हणजे टेल ब्लेझिंग फॅमिली आहे.
धन्यवाद, अनेक अनेक आभार. मृदुलाताईंचं उदाहरण आपण बघू शकतो की त्यांनी स्वतःचं करिअर करून, आणि अमेरिकेत त्या काळी तुम्हाला कठीण झालं असेल नाही, म्हणजे नवीन गोष्टी सगळ्या, आणि तेव्हा सुरुवातीला कसं मॅनेज केलं तुम्ही? तर कठीण सगळ्यांना सगळीच वेळ असते, त्याच्यातून आपला मार्ग आपल्याला काढायचा असतो. आता जसं ती एवढी सुंदर मूवी आहे इंग्लिश विंग्लिश, तर each one of us is our own English till we completely settle down, until you feel that you belong here. तर मृदुलाताईंनी दाखवून दिलंय की कठीण परिस्थितीतही मार्ग काढत इथे दूर देश येऊन त्यांनी आपलं स्वतःचं करिअर घडवलं. आपल्या पतिदेवांनी पूर्ण सहाय्य केलं. मुलगा आणि मुलगी कमाल आहेत. सून पण, म्हणजे अख्खं कुटुंबच सुपर अचिव्हर्स आहेत. मृदुलाताई, आज आम्हाला मार्गदर्शन परत तुम्ही जी मुलाखत दिली, आय एम शुअर अ लॉट ऑफ वुमेन अँड स्पेशली यंग गर्ल्स विल फाइंड अ लॉट ऑफ हॅपी इन्स्पिरेशन फ्रॉम युअर एक्झाम्पल. तुमच्या उदाहरणावरनं खूप काही शिकण्याजोगं आहे. मुख्य अजून एक माझा वैयक्तिक अनुभव आहे की त्यांना दिवसाच्या कुठल्याही वेळेला भेटा, कुठेही भेटा, कायम स्मितहास्य असतं चेहऱ्यावर. नाहीतर काही काही डॉक्टर्स असतात ना, ते अगदी असं कधी वैतागलेले करवालेले असतात, कधी घाई करतात खूप. पण मृदुलाताई नेहमी हसतमुख असतात. तोही अजून एक गुण मला वाटतं फार वाखाणण्याजोगा आणि त्यांच्याकडनं घेण्याजोगा आहे की प्रसन्न चेहऱ्याने शांतपणे कायम त्यांचं काम चालू असतं. मृदुलाताई, सवंगडीच्या या मुलाखतीत सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकल्याबद्दल धन्यवाद.